एमपीएससीचा प्रश्न तातडीने सोडवा, नाहीतर लक्षात ठेवा निवडणुका तोंडावर आहे. हा इशारा साधा नाही, कारण हा आवाज आहे त्या विद्यार्थ्यांचा जे वर्षानुवर्षे एकच प्रश्नाचं उत्तर शोधतात. आमचं भवितव्य नेमकं कधी ठरणार? पुण्यात मोठ्या नदीपात्रात सुरू असलेलं हे एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता फक्त विद्यार्थ्यांपुरतं राहिलेलं नाही. परीक्षा देऊन देऊन थकलेले, वय हातातून निसटलेले आणि तरीही भरती न झालेल्या हजारो तरुणांचा संयम इथे संपत चाललाय. परीक्षा घेतल्या जातात तर काहीच हरकत नाहीये. निकालही जाहीर होतो, पण भरती ती मात्र कुठे अडकते हे कुणालाच समजत नाही. प्रश्न असा आहे की सरकारी यंत्रणा इतकी धीमी का आहे? की तरुणांचा वेळ स्वस्त समजला जातो. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी गेले, पण विद्यार्थ्यांचा दावा आहे की आम्ही भेटायला गेलो पण आम्हाला भेटूच दिलं नाही. हा दावा खरा असेल तर प्रश्न पडतो, सरकारला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला इतकी भीती का वाटते? आणि याच क्षणी आंदोलनात एक वेगळाच वळण घेतलाय. शुक्रवारी संध्याकाळी अचानक मनोज जरांगे पाटील मुठा नदी पात्रात पोहोचले. मराठा आंदोलनानंतर ज्याचं नाव ऐकलं की सरकारलाही हालचाल करावी लागते, त्या जरांगे पाटील यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जोपर्यंत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हे वाक्य फक्त धीर देणारं नव्हतं, तर सत्ताधाऱ्यांसाठी एक स्पष्ट इशाराच होता. निवडणुका तोंडावर असताना हा मुद्दा दुर्लक्षित करणं सरकारलाही परवडणार नाही. पण का? विद्यार्थ्यांच्या मागण्या काही अवास्तव नाहीत. सातत्यपूर्ण परीक्षा पद्धत, भरती प्रक्रियेला ठराविक वेळ मर्यादा, वयोमर्यादेत सवलत आणि पारदर्शकता एवढंच तर ते मागतायत. पण प्रश्न असा आहे की हे इतकं सोपं असतानाही सरकार निर्णय का घेत नाही? जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासनही दिलं. आणि त्यामुळे आंदोलनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेची झलक दिसली, आशेची एक किरण दिसली. पण खरी कसोटी आता आहे की सरकार वेळेत निर्णय घेणार का, की पुन्हा एकदा आश्वासन देऊन वेळ मारून निघा जाणार? आणि जर हा प्रश्न अजूनही सुटला नाही, तर हे आंदोलन फक्त पुण्यापुरतच राहील का, की येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा आवाज मतपेटीपर्यंत पोहोचायला हवा? हा प्रश्न आता फक्त विद्यार्थ्यांचा नाही, तो संपूर्ण राज्याच्या भविष्याचा आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि शेअर जास्तीत जास्त करा, कारण या आंदोलनाला न्याय मिळालाच पाहिजे. धन्यवाद.